कंसाचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाची वार्ता सर्व दूर पसरत गेली. दीर्घ काळानंतर श्रीकृष्णाचा मित्र सुदाम त्यास भेटण्यासाठी आला. धर्मपत्नीने अनेक वेळा बोलल्यानंतर सुदामा अनिच्छेने आपल्या बालमित्राला डोळे भरून पाहण्यासाठी श्रीकृष्णाच्या महालासमोर येऊन थांबला. द्वारकाधीशाच्या महालात जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात द्वारपालांनी त्यास थांबवले. अरे ओ ब्राह्मण, कुठे जातो आहेस? माहिती हा मार्ग कुठे जातो? हा मार्ग द्वारकाधीश श्रीकृष्णाच्या महलात जातो. आपण कुठे भटकत आहात पंडितजी? मी श्रीकृष्णास भेटायला आलो आहे. द्वारकाधीश या वेळेत तुम्हाला भेटू शकत नाहीत पंडित. महाराज आज दरबारात नाहीत, ते शयन कक्षात आराम करत आहेत. द्वारपाल बंधू, माझ्यावर दया करा. श्रीकृष्णाला सांगा तुमचा बाल सखा सुदामा भेटायला आला आहे. माझ्या या याचक अवस्थेला पाहू नका. माझा संदेश श्रीकृष्णापर्यंत पोहोचवा. श्रीकृष्णापर्यंत पोहोचवा. निंदा करण्यासाठी तुला आम्ही दोघेच मिळालो? तू असा दीन, दुर्बल, निर्धन, याचकाप्रमाणे असणारा ब्राह्मण, तुझ्या अंगाकडे पाहून समजते की तू किती गरीब आहेस. आणि कुठे आमचे महाराजजी श्रीकृष्ण? माफ करा पंडितजी, आम्हाला आमचं काम करू द्या. आपण वापस जा. जोपर्यंत माझा संदेश श्रीकृष्णापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी इथेच बसणार. भुकेने माझा जीव गेला तरी चालेल. देखो देखो ये गरीबी का हाल. कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा श्याम. यही सोच कर मैं आस करके आया हूँ. अरे द्वारपालो, उस कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है. के दर पे सुदामा गरीब आ गया है. हाँ, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है. के दर पे सुदामा गरीब आ गया है. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बस एक बार मोहन से जा कर के कह दो. तुम एक बार मोहन से जा कर के कह दो कि मिलने सखाबत नसीब आ गया है. के मिलने सखावत नसीब आ गया है. हाँ, अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है. के दर पे सुदामा गरीब आ गया है.
खुशी का समा तेरे करीब आ गया है। खुशी का समा तेरे करीब आ गया है। महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। मीच सत्य आहे, मीच संपूर्ण आहे. वेदांमध्ये सामवेद आहे, प्राण्यांमध्ये चेतना आहे, देवांमध्ये इंद्र आहे, रुद्रामध्ये शंकर आहे, ध्वनीमध्ये ओंकार आहे, यज्ञातील जाप आहे, देव ऋषींमध्ये नारद, हातींमध्ये ऐरावत, पशुमध्ये सिंह, पक्षामध्ये गरुड, माणसांमध्ये राजा आहे, शस्त्रांमध्ये वज्र आहे. सृष्टीमध्ये आदि मध्य तथा अंत सुद्धा मीच आहे. ब्रह्मविद्या तथा महाकाल मीच आहे. प्रभाव, विजय, सत्य, निश्चय, दंड, शक्ती, नियती, मौन, तत्वज्ञान मीच आहे असं काहीच नाही. जो मी नाही, प्रत्येक काळात पृथ्वीवर जेव्हा जेव्हा हानी होईल तेव्हा तेव्हा मी जन्म घेईन, तेव्हा तेव्हा मी जन्म घेईन.
महाराज द्रौपद, ही कन्या आर्यव्रताचे भविष्य बदलण्यासाठी जन्मली आहे. हिच्या माध्यमातून नवीन इतिहास रचला जाईल. कुमारी चापि पाञ्चाली वेदी मध्यात्समुत्थिता सुभगा दर्शनीयाङ्गी वेदी मध्या मनोरमा. श्वासात अग्नीची झळ आणि हृदयात अग्नीची पवित्रता घेऊन जन्माला आली आहे आपली कन्या पांचाली. महाराज, देवांचं हे वरदान तुमच्या चरणाला समर्पित करते. रीतीप्रमाणे द्रौपदीच्या विवाहाची वेळ झाली. द्रौपदीच्या स्वयंवरासाठी स्पर्धेचे आयोजन केले गेले. वेगवेगळ्या स्थानाहून राजपुत्र यात सामील झाले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणत्याही राजामध्ये एवढे सुद्धा सामर्थ्य नाही की या धनुष्याची प्रत्यंचा पूर्ण होईल. माझी कन्या जीवनभर अविवाहित कुमारीच राहील असे दिसते. वीर, शिरोमणी, शूरता, वीरता, उदारता, तेज, ओज, कुशलता, शास्त्राचे पंडित, शस्त्रांचे, धनुर्विद्येचे महानायक इंद्रपुत्र अर्जुन. इंद्रप्रस्थामधील मायावी महालातील अपमानाची आग दुर्योधनाच्या हृदयात अधिक पेटत होती. आंधळाचा पुत्र आंधळा. तीच आग थंड करण्यासाठी मामा शकुनीच्या सांगण्याहून
द्यूत क्रीडाचे आमंत्रण पांडवांना दिले गेले. हस्तिनापुरातील सभामंडपात 7 व्यसनांपैकी एक व्यसन मानली जाणारी द्यूत क्रीडा सुरू झाली. युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव विरुद्ध शकुनी मामा, दुर्योधन, दुःशासन तथा कर्ण सभामंडपात स्थानापन्न झाले. डाव बोला धर्मराज. पहिला डाव दुर्योधन आपण सांगावा. रत्न सुसज्जित कडा हा डाव माझा. 9 रत्नांचा हार माझा डाव. 1 आणि 1. पांडव कौरव एकच आहे असा विचार सांगतो सुयोधन. उत्तम धर्मराज उत्तम. आपण विजयी झाला. अद्भुत असा इंद्रप्रस्थातील मायावी महाल डाव माझा. मोती, रत्न, माणिक, शक्तिशाली घोडे, हाती आणि हजारो वर्ष पुरेल असे धान्य कोठारे डाव माझा. 2 आणि 3. पुनश्च विजय झाले धर्मराज. मी चालवतो आहे हे सर्व साम्राज्य. माझा डाव. तुम्ही शासन करीत आहात तो इंद्रप्रस्थ. तुमचा डाव. ठीक आहे दुर्योधन. 1 आणि 3. विजय आपला झाला सुयोधन. विजय आपला झाला सुयोधन. तुमचं राज्य आता आमचं झालं आहे. तुमचे जिंकलेले इंद्रप्रस्थ माझा डाव. थांबा थांबा भांजे थांबा. पांडवांकडे डाव लावण्यासाठी काहीही उरलेले नाही. केवळ 5 पांडव. 5 पांडव उरले आहेत. महाबली, महायोद्धा, सदैव भावांच्या सेवेत तत्पर असणारे विनयशील भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव डाव माझा. 1 आणि 2. विजय आपला झाला. विजय आपला झाला. पुनश्च विजय झाला सुयोधन. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आत्तापासून तुम्ही आमचे दास आहात. दास. आता मी स्वतःला दावात लावतो. तुमचे 4ही बंधू दासमुक्त. माझा डाव. 3 आणि 3. पुन्हा विजय आपलाच झाला. म्हणजे बोला आता. अजून शेवटचा डाव खेळणार. बोला. बोला आता अजून शेवटचा डाव खेळणार. आता डाव लावण्यासाठी आमच्याकडे काहीही नाही. अहो धर्मराज, आणखी सुद्धा जगातील सर्वात मौल्यवान वस्तू डाव बोलण्यासाठी आहे तुमच्याकडे. हा पांचाली. होय धर्मराज होय. गमावलेली सर्व संपत्ती, दासमुक्त जीवन, इंद्रप्रस्थ सर्व काही मिळू शकाल. पुन्हा पुन्हा राजा बनवू शकाल. लक्षात घ्या. ठीक आहे. 3 आणि 2. अजून एकदा विजय आपलाच. पितृदेवो भव. पितृदेव भव. ऐका वीर दुःशासन.
एका क्षणाचाही विलंब न करता पांचालीचे केस ओढत सभेत घेऊन या. मुखवरकर पांचाली, पाहू देत तुझ्या चेहऱ्यावरील उतरलेला अहंकार. या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो पांचाली. मायावी महलातील तुझे शब्द आजही कानात काट्याप्रमाणे टोचत आहेत. आनंद झाला पांचाली, आनंद झाला. ऐक दुःशासना, तुझ्या छातीतील रक्ताने हे मोकळे सोडलेले केस स्वच्छ करेन. कसला हा धर्म आहे ज्यात निरपराध स्त्रीला शिक्षा दिली जात असताना सर्व सभा मूक आहे? कसली ही सभा ज्यात देवाचे वरदान असलेल्या द्रौपदीचा सन्मान कायमचा लज्जित झालाय? हे सर्व ज्या ठिकाणी मौन आहेत त्याच ठिकाणी माझा सखा, माझा कृष्ण येईल आणि माझी रक्षा करेल. वीर दुःशासन, एका क्षणाचाही विलंब करू नका. पांचालीचे वस्त्र हरण करा. करे संहार तू बेसंसार तो करे उद्धार तू दुष्टों का करे संहार तू बेसंसार तो करे उद्धार भगवान श्रीकृष्ण यांचा जीवनकाळ अनेक लीलाने आणि संवेदनाने भरलेला आहे. श्रीकृष्णाचा जन्मच सृष्टीमधील पाप मिटवण्यासाठी झाला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुगे जन्म घेईल. यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मध्ये अद्भुत आनंद निर्माण झाला आहे. आज आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्णाची गोड कथा ऐकली, जी आपल्याला सत्य, प्रेम आणि दयाळूपणाच्या मार्गावर नेईल. या दिव्य आणि पवित्र लीलेला पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व बाल कलाकारांचे मनपूर्वक आभार. तर ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडवले जाते, त्याचप्रमाणे आमच्या या बालकृष्ण लीलेतील बालकलाकारांना घडवण्याचे काम कलाश्री अकॅडमीने केलेले आहे. तर कलाश्री अकॅडमीसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.